मी डॉक्टर निलेश पेंडुरकर. 10 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक होमिओपॅथिक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस अतिशय उत्साहामध्ये सर्व जगभरात जागतिक होमिओपॅथिक दिन म्हणून साजरा केला जातो. तर सर्वप्रथम रुब्रिका होमिओपॅथीतर्फे तुम्हा सगळ्यांना मी या जागतिक होमिओपॅथिक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. अ, होमिओपॅथी या शास्त्राचा शोध डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांनी लावला. खरं तर हे शास्त्र म्हणजे एक डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांनी दिलेली मानवासाठी एक नवीन प्रेरणादायी म्हणण्यापेक्षा एक आरोग्यदायी शस्त्रच आहे. ते काय वेगळं आहे या होमिओपॅथीमध्ये? असं काय वेगळं डॉक्टर हनीमन यांनी केलं, की होमिओपॅथी ही एक डिस्टिंक्ट शास्त्र, एक वेगळं शास्त्र म्हणून नावारूपाला पुढे आलं आणि पुढे येतंय. अ, खरं तर या होमिओपॅथीची खूप खूप वैशिष्ट्ये आहेत. सर्वच काही मी तुम्हाला इथे बोलू शकत नाही. पण डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांनी आजाराकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन निर्माण केला आणि नवीन दृष्टिकोन दाखवला. जो आपण सर्वजण एक आजाराकडे एक मटेरियल वेने नुसतं काहीतरी फिजिकल एंटिटी म्हणून बघतो. त्याच्या पलीकडे जाऊन आजार, त्याची निर्मिती कशी होते, त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, आपलं मन, शरीर या सगळ्यांचा या आजाराशी काय वेगळा संबंध आहे. एक संपूर्ण आजारशास्त्र म्हणून आणि एक औषधशास्त्र म्हणून त्यांनी मानवी आरोग्याकडे, त्याला होणाऱ्या आजारांकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी या शास्त्राला उभारणी दिली. पेशंटला त्याच्या आजारातून आराम पडावा आणि तो कसा पडला पाहिजे, याविषयी त्यांनी जे काही लिहून ठेवलंय, म्हणजे मी सांगायला गेलो, तर त्यांनी असं म्हटलंय, की हायेस्ट आयडियल ऑफ क्युअर इज रॅपिड, जेंटल अँड परमनंट रिस्टोरेशन ऑफ हेल्थ. सो कसं एखादा आजार बरा व्हावा अँड इट शुड बी बेस्ड ऑन इझिली कॉम्प्रिहेन्सिबल प्रिन्सिपल. म्हणजे आजार बरा कसा व्हावा, पेशंटला आराम कसा मिळावा, आजार बरं करण्याची पद्धती तुमची शास्त्रशुद्ध कशी असावी, याविषयी त्यांनी खूप बारकाईने लिहिलंय. त्याविषयी त्यांनी खूप विचार केला, अभ्यास केला आणि आयुष्यभर त्यांनी हा प्रयत्न केला. आयुष्यभर त्यांनी हा प्रयत्न केला, की वेगवेगळे प्रयोग केले, की कसं या शास्त्राला ते अधिकाधिक रिफाईन करू शकतील आणि पेशंटपर्यंत त्याचा त्याला होणाऱ्या आजारातून कसे ते अधिकाधिक आपण या शास्त्रातून त्याला आराम देऊ शकतो. आणखी काय वेगळेपण आहे होमिओपॅथीत? तर डॉक्टर कसा असावा, डॉक्टरचं नॉलेज काय असावं, याविषयी सुद्धा त्यांनी फार सुंदर लिहून ठेवलंय. म्हणजे त्याला पेशंटला बघण्यापूर्वी त्याला काय-काय एक प्री-रिक्विजिट म्हणतो ना आपण, म्हणजे त्याच्याकडे कोणत्या-कोणत्या गोष्टी असाव्यात, त्याला कसलं नॉलेज असावं, याबद्दल पण त्यांनी सुंदर लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणायला गेलं, तर डॉक्टर हनीमन यांनी होमिओपॅथीला किंवा होमिओपॅथिक जगाला दिलेली सगळ्यात महत्त्वाची शिकवण म्हणजे कोणतीही गोष्ट कोणीतरी सांगितली आहे म्हणून तुम्ही मानू नका. म्हणजे आपण म्हणतो ना, की बाबा वाक्य प्रमाणम, की कोणीतरी सांगितलेलं आहे, त्याला तुम्ही डोळे झाकून बिनधास्त फॉलो करा. नाही. हनीमनने नेहमी असं सांगितलंय, की डेअर टू बी वाईज. तुम्ही आधी जे काही आहे, त्याच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पडताळणी करून बघा. त्याची शास्त्रशुद्धता तपासा. उगीच कोणीतरी म्हटलंय म्हणून विश्वास ठेवू नका. आणि आयुष्यभर त्यांनी हेच केलं. त्यांना जे शास्त्र उमगलं, त्यांना जो शोध लावला, तो खरंच आहे का? त्याच्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का? हे त्यांनी आयुष्यभर प्रयोग करून परत ते अनुभवायचा प्रयत्न केला. त्याची शास्त्रशुद्ध मांडणी केली. त्यानंतर त्यांनी अतिशय म्हणजे
प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने निरीक्षणपूर्वक मांडली. त्यामागच्या प्रक्रियांचा अभ्यास केला. त्याचे परिणाम शोधले. ते अतिशय व्यवस्थित लिहून ठेवले. परत-परत ते परिणाम येतात का पाहिले. म्हणजे एखादा शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर हनीमन. हे त्यांच्याकडनं नक्कीच शिकण्यासारखं आहे. त्यानंतर सगळ्यात त्यांचं वेगळेपण म्हणजे ज्या काळी बॅक्टेरिओलॉजी, व्हायरॉलॉजी याचा काही शोध लागला नव्हता, त्या काळी सुद्धा डॉक्टर हनीमन यांनी असं म्हटलंय, की हे आजार पसरवणारे काहीतरी मायन्यूट मॉर्बिफिक एजंट्स आहेत. म्हणजे आजार पसरवणारे असे काहीतरी सूक्ष्म कण असावेत, असा त्यांनी कयास मांडला. म्हणजे बघा ज्या काळी म्हणजे कसल्याही प्रकारचं बॅक्टेरिओलॉजी, व्हायरॉलॉजी असं अस्तित्वात नव्हतं. त्यावेळी हनीमनना असं वाटलं होतं, की काहीतरी असं मॉर्बिफिक, मायन्यूट आहे, जे माणसाला आजारी पाडतं. आणि त्यांनी असं म्हणजे बघायला गेलं तर ज्यावेळेस म्हणजे हनीमनच्या काळात एकदा कॉलराची फार मोठी साथ पसरली आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं, की हा कॉलरा कुठच्यातरी अशा मायन्यूट पार्टिकल पासून होतोय आणि त्यामुळे सॅनिटायझेशन फार महत्वाचं आहे. म्हणजे बघा, की सॅनिटायझेशन ही गोष्ट त्या काळात हनीमनने लिहिली आहे, मांडली आणि लोकांना ॲप्लाय करायला लावली. ज्या काळात आपल्याला बॅक्टेरियाज आणि व्हायरस माहीत नाहीत. हे किती महत्वाचं आहे. इव्हन एपिडेमिक आजार जसं की आपल्याकडे कोव्हिड-19 वगैरे येऊन गेलं. अशा ह्याच्यामध्ये सुद्धा त्या काळात जेव्हा एपिडेमिक आजार येत होते, त्यावेळेस हनीमननी लिहून ठेवलेलं आहे, की जेव्हा एपिडेमिक पसरतात, त्यावेळेस जिथं खूप लोकं एकत्र राहतात, जिथे गर्दी आहे, जिथे स्वच्छ वातावरण नाही आहे, अशा कोंदट जागी हे मायन्यूट मॉर्बिफिक एजंट्स हे छोटे-छोटे पार्टिकल, छोटे-छोटे कण त्यांनी असंच म्हटले, छोटे पार्टिकल, छोटे कण हे इझिली एकमेकांमध्ये पसरतात. म्हणजे त्यावेळीस त्यांनी किती सूक्ष्मपणे आजूबाजूच्या वातावरणाचं निरीक्षण केलं असावं, त्यातनं अंदाज बांधायचा प्रयत्न केला असावा. जे त्यांची एक विचार करण्याची क्षमता आपल्याला याच्यातून नक्कीच जाणवू शकते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हनीमन आयुष्यभर अभ्यास करत राहिला. म्हणजे ही गोष्ट अगदी त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे. अ, आजार बरा करण्यासाठी त्यांनी व्हायटल फोर्स ही संकल्पना मांडली. ज्याला आपण आज म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, की हा जो व्हायटल फोर्स आहे, ही जी प्रतिकार क्षमता जी आपल्यामध्ये आहे, तिला जर आपण योग्य दिशा देऊ शकलो, तर आपण बऱ्याचशा आजारातून बरं होईल. आणि या दृष्टीने त्यांनी बरेच थेअरीज मांडल्या. सो आयुष्यभर हा माणूस अभ्यास करत राहिला. निरीक्षणं नोंदवत राहिला. म्हणजे वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत सुद्धा हा माणूस सतत अभ्यास करत होता, निरीक्षणं नोंदवत होता, पुस्तकं लिहीत होता, वेगवेगळे पत्रव्यवहार करत होता. सो हे शिकण्यासारखं आहे, की म्हणजे किती एखाद्या माणसाने शास्त्रशुद्ध राहावं, किती एखाद्या माणसाने एखाद्या गोष्टीच्या मागे चिकाटीने राहावं आणि जोपर्यंत त्यातलं तथ्य सापडत नाही, जोपर्यंत त्यातलं सत्य सापडत नाही, तोपर्यंत त्याच्यामागे चिकाटीने राहावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हनीमनने जे सांगितलंय, ते सगळ्यात महत्त्वाचं वाक्य मला जे आवडतं ते, "द ट्रुथ वी मॉर्टल नीड्स दॅट डिड नॉट बरी डीप." जे सत्य तुम्हाला उमगलंय, जे सत्य तुम्ही अनुभवलंय, जे सत्य तुम्ही प्रयोगानिशी परत-परत प्रयोग करून ज्या सत्यापर्यंत तुम्ही आलाय, त्या सत्यावर विश्वास ठेवा. ते तुम्हाला बरी करता येणार नाही. म्हणजे कोणीही ते कितीही झाकायचा प्रयत्न केला, तरी सत्य झाकून ठेवता येणार नाही. तुम्हाला जे सत्य सापडलंय, ते सत्यावर विश्वास ठेवा. ते कोणालाही झाकून ठेवता येणार नाही. आणि हनीमनला हे सत्य सापडलं होतं होमिओपॅथीच्या माध्यमातून. एक बरं करण्याची, एक लोकांना आजारातून बरं करण्याची नवीन शास्त्रीय संकल्पना, एक नवीन शास्त्रीय पद्धती, हे सत्य हनीमनला सापडलं होतं आणि त्यांनी सांगितलं, की या सत्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही प्रयोग केल्यानंतर
हे सत्य जर तुम्हाला परत-परत सापडत असेल, तर या सत्यावर विश्वास ठेवा. म्हणजे किती हनीमनने दिलेली ही शिकवण आहे. सो मला असं वाटतं, आज जागतिक होमिओपॅथी दिनाच्या निमित्ताने, की जर एक डॉक्टर म्हणून आमच्याकडनं होमिओपॅथीमध्ये सतत आमच्या पेशंटला जर आम्ही पूर्ण प्रयत्न करत राहिलो, सतत त्याला त्याच्या आजारातून बरं करण्यासाठी प्रयत्न करत राहिलो, सतत होमिओपॅथीचा अभ्यास करत राहिलो, अ, आयुष्यभर ही पॅथी शिकण्यासारखी आहे. ती आम्हाला याची जाणीव होते सतत, की हे काही उभ्या आयुष्यात वाचून संपणारं नाहीये, समजून संपणारं नाहीये. पण हे जे काही सत्य हनीमनने आमच्यासमोर ठेवलंय, याचा अधिकाधिक अभ्यास करून त्याचा फायदा आमच्या पेशंटना, आमच्या आजूबाजूच्या लोकांना पोहोचवण्याचा आम्ही जर प्रयत्न करू शकलो, तर मला असं वाटतं, की या जागतिक होमिओपॅथी दिनाच्या निमित्तानं हीच आम्ही हनीमनला दिलेली भेट असेल किंवा लोकांना दिलेली भेट असेल. थँक यू. व्हेरी मच. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना जागतिक होमिओपॅथी दिनाच्या शुभेच्छा. आणि होमिओपॅथी कधीही तुम्हाला तुमच्या आरोग्यदायी अ, आयुष्यामध्ये होमिओपॅथीची नेहमीच साथ लाभो, ही माझी प्रार्थना. थँक व्हेरी मच.